तर बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील असं म्हटलंय शिरसाट यांनी। शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य कुणीही करू नये, मंत्री बावनकुळेंचा हा सल्ला आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील। नाही, असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं, जो बिचारा वर्षानुवर्ष 40-40 वर्ष राबतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे, त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याचा सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये